ओबीसी संघटनांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक दुपारी 3 वाजता वायबी चव्हाण सेंटरला बैठक मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा। मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना दमबाजी योग्य नाही। मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धमक्या देऊन बेकायदेशीर कामे पुढे रेटणं बंद केलं पाहिजे। केंद्रीय गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी। अजित पवारांच्या त्या व्हायरल व्हिडिओवरून सामनातून टीका। शिवसेनेच्या खासदारांची आज दिल्लीत खलबतं। उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात बैठक। श्रीकांत शिंदेंनी खासदारांना धाडला निरोप। उपराष्ट्रपतीपदाची उद्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या खासदारांची महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये खासदारांचे मॉक पोल घेण्यात येणार। चौथी नापास खुळखुळ्याला पाठिंबा दिला। हाकेंची जरांगेंवर जहरी टीका। मतं घेऊन ओबीसींचं आरक्षण संपवलं। मतं मागायला आलात तर दांडके काढू। हाकेंचा राजकारण्यांना सज्जड दम। बीडमध्ये कराडचं कौतुकही थांबेना। वाल्मिकांना अंगार है बाकी सब भंगार है। बीडच्या मांजरसुंबा चौकात कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। लक्ष्मण हाकेंना जास्त महत्त्व देऊ नका। इंदापुरात मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। काही लोकांकडून समाजात भांडणं लावण्याचा प्रयत्न। मंत्री दत्तात्रय भरणेंचा हाकेंना टोमणा। मराठा समाजासाठी काढलेला जीआर ओबीसींवर घाला घालणारा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मराठ्यांच्या मागण्यांसाठी काढलेल्या जीआरवर प्रतिक्रिया। जलपर्यटनाच्या आराखड्याची माहिती दिली जात नाही। राज्याच्या मुख्य सचिवांविरोधात हक्कभंग आणणार। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य। केंद्राने आधीच मराठ्यांना ईडब्ल्यूएस मधून आरक्षण दिलंय। सरसकट या शब्दाला सरकारचा आक्षेप। मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया। ओबीसी नेते मंगेश ससाणेंकडून विश्वास पाटलांचा निषेध। आपल्याला कुणबी दाखला मिळाला नाही तर आपण कमी बुद्धी असलेल्यांच्या खाली कामं करावे लागेल असं वक्तव्य विश्वास पाटील यांनी केलं। विश्वास पाटलांच्या या वक्तव्याचा ससाणे यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय। बीडमध्ये धनगर समाजाच्या समन्वयकांची बैठक। धनगरांना एसटी मधून आरक्षण द्या। धनगर समाजाची सरकारकडे मागणी। सर्वांना मान्य असणाऱ्या जीआरला विरोध का? भुजबळांना माहीत नव्हतं का? सरकारकडून आगीत तेल ओतण्याचं काम। रोहित पवारांचा हल्लाबोल। दोन भावांची दशा झाली आहे, त्यांना दिशा मिळावी। प्रवीण दरेकरांचा ठाकरे बंधूंना टोमणा। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे। सचिन खरात यांची मागणी। लालबागच्या राजाचं तब्बल 33 तासानंतर विसर्जन। चौपाटीवर 13 तास बाप्पाचं विसर्जन रखडलं। राजाच्या विसर्जनासाठी यंदा पहिल्यांदाच आणलेल्या अत्याधुनिक तराफाचं गणित चुकलं। खंडग्रास चंद्रग्रहण काळात अंबाबाई मंदिरात जलाभिषेक। आज नेहमीप्रमाणे अंबाबाई मंदिरात पूजा आरती दिनक्रम चालणार। तुळजापूरमध्ये अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती यांनी घेतलं सहकुटुंब तुळजाभवानी देवीचं दर्शन। यावेळी मंगल समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आला। गणेशोत्सवानंतर पालिकेकडून जवळपास 1982 मेट्रिक टन पीओपी संकलित। शास्त्रोक्त पद्धतीनं पीओपीचा पुनर्वापर करण्यात येणार। उच्च न्यायालयाचे आदेशानुसार पालिकेनं कंबर कसली आहे। इंजिनिअरिंगसाठी 1,41,000 विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश। सर्वाधिक पसंती कॉम्प्युटर आणि त्या संदर्भातील अभ्यासक्रमांना। अजूनही 60,000 प्रवेशाच्या जागा रिक्त। सोनं चांदीमध्ये तुफान तेजी। दिवाळीपर्यंत सोनं 1.25 लाखांवर तर चांदी 1.5 लाखांवर जाण्याची शक्यता। सातपाटी शिरगाव समुद्रकिनाऱ्यावर 3 कंटेनर आढळले। पालघर पोलिसांचं तटरक्षक दल घटनास्थळी। दुर्घटनाग्रस्त जहाजातून कंटेनर वाहून आल्याचा अंदाज। मच्छीमारांच्या बोटींसाठी कंटेनर धोकादायक। राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सभेत सभासद भिडले। संचालक मंडळाला प्रश्न विचारताना सभासदांमध्ये राडा। प्रश्न विचारताच सभासदाने डोक्यात माईकच मारला।
मुंबईला मिळणार 18 डब्यांची एसी लोकल 2856 वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदी आणि देखभालीसाठी ई निविदा जाहीर. भिवपुरी आणि वाणगाव स्थानकांवर अत्याधुनिक देखभाल दुरुस्ती आगारं विकसित केली जाणार. ई वॉटर टॅक्सी सेवा 22 सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार. गेटवे ऑफ इंडिया ते JNPA प्रवास केवळ 40 मिनिटात करता येणार. टॅक्सीतून प्रत्येकी 20 प्रवासी प्रवास करू शकणार. तिकीट ₹100 असण्याची शक्यता. वाशिममध्ये कामरगाव ते खतनापूर रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल. रस्त्याच्या निर्मितीसाठी गावकऱ्यांचे आमदारांना पत्र. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक. जालन्यात बंजारा समाजाची महत्त्वाची बैठक पार. बंजारा समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर 8 दिवसात मोर्चा काढणार. हैदराबाद गॅजेटप्रमाणे आम्ही पण आदिवासी, आमच्यासाठीही हैदराबाद गॅजेट लागू करा. बंजारा समाजाचा एल्गार. बीडच्या मांजरसुंबा येथे मराठा बांधव ओबीसी बांधव आमने सामने. प्रचंड घोषणाबाजी. काही काळ तणावाचं वातावरण. बुलढाणा शहरातील मध्यवर्ती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ BSNL टॉवरवर एक व्यक्ती चढल्याने खळबळ. व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न. अमरावती दर्यापूर येथे युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला. मित्राच्या लग्नातील वादावरून हल्ला. कारवर दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या. दोघांना तातडीने अटक करण्यात आलं. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बॉम्बस्फोटाच्या धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याला अटक करण्यात आली. मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याच्या नावावरून मेसेज केला होता. आरोपीला नोएडामधून अटक करण्यात आली आहे. अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर गणपतीच्या नावाखाली टवाळखोर पोरांकडून वर्गणीची मागणी करून भाविकांची लूट. प्रत्येक भाविकांच्या गाडीतून 200 ते 300 रुपये उकळण्याचा प्रकार समोर. अमरावतीत हॉटेलमध्ये 9 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग. 22 तासात आरोपीला अटक. KDFCच्या रुग्णालयात नवजात बालिकेचा मृत्यू. डॉक्टर कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप. नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. अकोल्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाद. पोलीस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. पोलिसांनी कार्यकर्त्यांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप. नाशिकमध्ये गणेश विसर्जनादरम्यान 6 जणांचा मृत्यू तर 1 जण बेपत्ता. सर्वच धरणे आणि तलाव तुडुंब भरल्याने प्रशासनाकडून भाविकांना पात्रात उतरून विसर्जन न करण्याचा सल्ला देण्यात आला होता. कल्याणमधील रामदेव हॉटेलमध्ये पुन्हा निष्काळजीपणाचा कळस. फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ. काही दिवसांपूर्वी जेवणामध्ये आढळला होता लोखंडाचा तुकडा. ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी. विरारच्या डोंगरपाडा येथील 40 वर्ष जुनी इमारतीतील फ्लॅटचा प्लास्टर कोसळल्या. दुर्घटनेमध्ये कुटुंबातील 3 जण किरकोळ जखमी. भंडाऱ्यातील रावणवाडी परिसरात आढळला दुर्मिळ चाबूक विंचू. प्रथमच दुर्मिळ विंचू आढळल्याबद्दल सरीसृप संशोधनात आता आनंद व्यक्त. मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांमुळे दुचाकी स्वारांचा अपघात. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात. घटनेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू. हिमाचल प्रदेशात पावसामुळे सुमारे 4,000 कोटी रुपयांचं नुकसान. पावसाशी संबंधित घटना आणि रस्ते अपघातात 366 लोकांचा मृत्यू. जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू. गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे एकूण 18,864 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू राहणार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पंजाब दौऱ्यावर. पंजाबमधील पूरस्थितीचा आढावा घेणार. भाजप प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांची माहिती. राज्यातील शाळा महाविद्यालय आजपासून पुन्हा सुरू होणार. भारतात 2.5% महिलांचे वैद्यकीय प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून प्रसूती, तर महाराष्ट्रातील 1.4% महिलांची प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून प्रसूती. SRA अहवालात धक्कादायक बाब समोर. उत्तर प्रदेशच्या काशी विश्वनाथ मंदिरात पुजाऱ्यांना मिळणार 200% पगारवाढ.
30,000चा पगार थेट होणार 90,000 रुपये. अवघ्या 11 महिन्यामध्ये जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांचा राजीनामा, ट्रम्प यांच्याशी केलेल्या ट्रेड डील पंतप्रधानांना महाग पडले. इशिबांच्या या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम, त्यामुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आणि त्यांचा परिणाम पुढील निवडणुकांमध्ये दिसला. सबालेन्कांचा ऐतिहासिक विजय. सुएझ ओपन स्पर्धेमध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद. खास शतक पूर्ण करत सलग दुसऱ्यांदा पटकावला जेतेपदाचा मान. आशिया चषक 2025 साठी भारताच्या जर्सीत बदल. जर्सीचा पहिला फोटो आलाय समोर. 23 वर्षांनंतर झालाय मोठा बदल. आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताचा विजय. 8 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघ आशिया कपमध्ये विजयी. अंतिम सामन्यात भारताची कोरियावर 4-1 अशी मात. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नरहरी झिरवाळ यांनी नुकसानीचा आढावा घेतलेला नाही. हिंगोलीचे पालकमंत्री बदला. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची मागणी. दिल्लीच्या लाल किल्ल्यातून 1 कोटीच्या सोन्याच्या कलशाची चोरी. मंदिराचा पुजारी बनून चोरी केल्याची माहिती समोर. नायर रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी. नायर हॉस्पिटलच्या डीनला धमकीचा ईमेल. सहारा विमानतळ उडवण्याचीही देण्यात आली धमकी. छत्रपती संभाजीनगरात विसर्जन स्थळी तरुणांची हुल्लडबाजी. जिल्हा परिषद मैदानावरील घटना. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. गडचिरोलीत 77 गुन्हेगार हद्दपार. सणोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी निर्णय. धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या गुंडाकडून तक्रारदार शेतकऱ्याला जबर मारहाण. मारहाणीमध्ये शेतकरी गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. जळगावमध्ये बाप्पाच्या विसर्जनावेळी कुटुंबियांच्या डोळ्यासमोर मुलगा वाहून गेला. निवगिडी शिवारातील गिरणा नदीपात्रात घडली घटना. नदीपात्रात शोधकार्य सुरू. सोलापूरच्या बार्शीतील शेतकरी जवळगाव मध्यम प्रकल्पाच्या पाण्यात बेपत्ता. घटनेची माहिती मिळताच अभिजित कापसे यांची घटनास्थळी भेट. विरार सफाळे रोरो सेवेच्या मदतीने तिघांचे प्राण वाचले. बुडत असलेल्या तिघांना वाचवण्याचा थरारक व्हिडिओ समोर. गुजरातच्या पावागडमध्ये मोठी दुर्घटना. रोपवे कोसळून 6 जणांचा मृत्यू. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. मीरा भाईंदरमध्ये गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. बीसीसीआयकडून भारतीय अ संघाची घोषणा. श्रेयस अय्यर बनला कर्णधार. बीसीसीआयने सोपवली मोठी जबाबदारी. मराठवाड्यात गणेश विसर्जनावेळी 2 जणांचा बुडून मृत्यू. विसर्जनानंतर मुलाचा पाय घसरून तलावात पडल्याने मृत्यू. नांदेडमध्ये एकाचा नदीत बुडून मृत्यू. परभणी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये 10 सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात येणार. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची परभणीमध्ये बैठक पार. पैठणमध्ये गोदावरी नदीवरील पुलावरून एका तरुणाची पाण्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न. अग्निशमन दलाच्या बचाव पथकाकडून तरुणाचा शोध सुरू. मालेगावात गिरणा धरण 96% भरलं. धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ. धरणातून एक दरवाजा उघडून 814 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू. यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस. अरुणावती प्रकल्प 100% भरलं. नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.